आझाद मैदानामध्ये आंदोलन करायला आता मनाई करण्यात आलेली आहे। जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईमध्ये येणार होते आणि त्यांना आझाद मैदानात आंदोलन करायचं होतं, मात्र आता आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनाई केलेली आहे। आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील आंदोलन करू शकणार नाहीयेत। आपण पाहू शकतोय की जरांगेंचा आंदोलनावरचा इशारा ठाम होता। ते उद्या निघून 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार होते। त्यावरून त्यांनी गेल्या 4 महिन्यापासून तारीख जाहीर सुद्धा केली होती, मात्र आता आझाद मैदानात आंदोलन करायला मनाई केलेली आहे। जरांगे पाटलांनी म्हटलं होतं की आम्ही शांततेने आंदोलन करू, मात्र त्यांना आंदोलनासाठी मनाई केलेली आहे। कोर्टानेच ही मनाई केलेली आहे। जरांगेंना मुंबईमध्ये येण्यापासून सरकार अडवत नाहीये, तर आता कोर्टानं आंदोलन करू नये असं सांगितलेलं आहे। स्पष्ट निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। आझाद मैदानात जरांगे पाटील आंदोलन करू शकणार नाहीयेत, मात्र त्यांचं मुंबईला येणं ठरलेलं आहे। त्यानुसार त्यांची सगळी शक्यता झालेली आहे आणि उद्या ते मुंबईसाठी निघतायत, रवाना होत आहेत। मोठा फौजफाटा घेऊन मराठ्यांची मोठ्या संख्येनं हे सगळे मराठे जरांगेंसोबत आंदोलनाला मुंबईमध्ये येत आहेत, मात्र आता आझाद मैदानात ते आंदोलन करू शकणार नाहीयेत। तर आता जरांगे आंदोलनासाठी कोणती जागा निवडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आंदोलनं होतात, मात्र मराठे ज्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल होणार आहेत, या एवढ्या मोठ्या मराठ्यांना मुंबईतल्या कुठल्या भागात ते ठेवू शकतात आणि कुठल्या भागात ते शांततेनं आंदोलन करू शकतात, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय। कारण की आता कोर्टानं जरांगेंना आंदोलनासाठी आझाद मैदान वर्ज केलेलं आहे। स्पष्ट आदेश दिलेले आहेत, जरांगे आझाद मैदानात आंदोलन करू शकत नाहीत अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। आणि अशा वेळी सुद्धा या ठिकाणी जरांगेंनी आंदोलनाचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना पोलीस अटक करू शकतात। हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। शांततेनं आंदोलन करणं जर जरांगेंनी म्हटलेलं असलं तरी सुद्धा कोर्टाच्या आदेशाला ते झिडकारू शकत नाहीत, नाकारू शकत नाहीत, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करू शकत नाहीत। जरांगे आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन करू शकत नाहीत। कोर्टानं जाहीर आदेश दिलेले आहेत। जरांगे पाटलांना आंदोलनाच्या केवळ 2 दिवस आधी हे आदेश दिलेले आहेत। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, आत्ताची मोठी माहिती मिळते की जरांगे पाटलांना आता आंदोलनासाठी कोर्टानं निर्देश दिलेले आहेत की तुम्ही आझाद मैदानावर आंदोलन करू शकत नाहीत। काय शक्यता वाटते पुढे काय कशा प्रकारच्या घटना होऊ शकतील? नक्कीच मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये खरं तर मनोज जरांगे पाटील आहेत, ते आंदोलन करण्यासाठी येणार होते आणि ऐन सणासुदीच्या काळामध्ये खरं तर हे आंदोलन होणार होतं, मात्र मुंबईमध्ये आहे ते विस्कळीत होऊ शकतं। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते आणि यासाठीच कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी थेट नकार दिलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जर आंदोलन करायचं असेल तर त्यांनी मुंबईच्या बाहेर करावं असं देखील सांगण्यात आलेलं आहे। नवी मुंबई व अन्य ठिकाणी कुठेही त्यांना नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत आता लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत, ओबीसी नेते लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत। लक्ष्मणजी, मला सांगा, आता कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, जरांगेंनी पूर्ण तयारी केलेली आहे मुंबईत येण्यासाठी, मात्र आता आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत। लक्ष्मणजी, मला तुम्हाला विचारावंसं वाटतंय की आता जरांगे पाटलांनी पूर्ण तयारी केलेली आहे मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी, मात्र आता कोर्टाने त्यांना मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन करायला मनाई केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं पुढे कशा प्रकारच्या घटना होऊ शकतील, काय होऊ शकतं? माननीय उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो। न्याय व्यवस्था ही अंतिम असते आणि मुंबईमधली कायदा सुव्यवस्था जर बिघडणार असेल, मुंबईमधल्या सामान्य नागरिकाच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा माननीय न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य करतो। पण जरांगे यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी, त्यांचा बॅक हिस्ट्री पाहता हे नेहमी यांनी दंगली, मारामाऱ्या, दहशतवाद, लोकांच्या मनात एक दहशत निर्माण करण्यासाठी आंदोलनं केलेली आहेत। तेव्हा राज्य सरकारनं यांना रेड कार्पेट न घालता त्यांना मुंबईकडे येण्यापासून रोखावं अशी आमची विनंती राहील महाराष्ट्र शासनाला। नक्कीच लक्ष्मणजी, मला कळतंय तुमचा मुद्दा समजलेला आहे, मात्र आता अजून एक प्रश्न मला हा विचारावासा वाटतोय। या मुद्द्यावरून तुमच्यामध्ये वाद आहे हा स्पष्ट आहे, मात्र आता जर त्यांना आंदोलन करायचंच असेल तर त्यांनी ते कशा प्रकारे करावं, तुम्हाला काय वाटतं? अहो, संविधानिक मार्गाने आंदोलन करा ना तुम्ही, लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करू शकता आणि आंदोलन करायला कोणाची काही हरकतही नाही, परंतु तुम्ही बेकायदा मागण्या करून इथली व्यवस्था वेठीस धरू शकत नाही।
नक्कीच हाही एक मुद्दा महत्त्वाचा आहे. मला हे अजून विचारायला आवडेल की अशा वेळी नक्कीच आपल्यासोबत आता ते जोडले गेलेले नाहीयेत, मात्र आपण पुन्हा त्यांच्याशी जोडल्या जायचा प्रयत्न करतोय. मात्र आत्ताची ही मोठी बातमी आहे, जरांगे पाटलांना मुंबईमध्ये आंदोलनासाठी उच्च न्यायालयानं स्पष्ट नकार दिलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.